छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी दर्याखोऱ्यातील मावळ मातीत शिवनेरी किल्ल्यावर महाजिजाऊंच्या पोटी झाला. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराज होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराज होता. स्वतःच्या कुटुंबाला विसरून राहायची काळजी घेणारा फक्त माझा शिवबा होता, फक्त माझा शिवबा होता. अहो वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी माझ्या ज्ञानोबा माऊलींनी लिहिली. ते याच महाराष्ट्रात जन्मलेले होते आणि याच महाराष्ट्रातल्या 16 वर्षापासून आपल्याला गुप्ता दिसत आहे. आता आमचा मावळा म्हणतोय आमचे रक्त गरम आहे, लेलीचं पेटून उठते. ते आपल्या देशासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी काय करण्यासाठी पेटून उठत नाही. जेव्हा भर चौकात एखाद्या मुलीची छेड काढली जाते तेव्हा काय तुमचे सरसते रक्त पेटून उठत नाही. कुठे गेले ती शिवप्रेमींनी प्रेरित केले सरसते रक्त? कुठे गेले ती जिजाऊ शिकवण? कुठे गेला का शिवबाचा आदर्श? अहो आम्हाला राजा फक्त फॅशन पुरता नको, त्याचे गुण आचरणाने आत्मसात करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. स्थिती बदलायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श घेणे गरजेचे आहे. मला माहित आहे की आमच्या मावळ्यांचे सरसते रक्त आणि शिक्षक बुद्धी एक बटली ना. बाकीचे देश काय? पाकिस्तान तो मेरे देश के सामने कुत्तों की औलाद है. शौर्याची ताकद है मेरे भारत देश की युवा में. खरंच आजचा तरुण हा विचार आचरणात आणतो तेव्हा खऱ्या अर्थाने माझा महाराष्ट्र शिव महाराष्ट्र होईल. आज या महाराष्ट्राचे आराध्य दैवत सर्वांच्या हृदयात आहे. त्यांचे विचार व कार्य प्रत्येक माणसाच्या डोळ्यातच आहे, पण ते अचानक आणलेले दिसत नाही. मला एवढं म्हणायला वाटतं की राजा स्वतःपणे माणसाने माणूस हरवले, निष्ठेने विकत घेत लोकांनी लबाडीने मन भरवले. तुमच्या नसलेले राजा खूप का हरवले, खूप का हरवले. पैशाच्या बळावर श्रीमंताने गरिबाला वाकवले. जन्मलेल्या प्रत्येक पिढीला खोटेपणे शिकवले. माणसातला देव विसरून त्याला मंदिरात बसवले. तुमच्या नसलेले राजा खूप का हरवले, खूप का हरवले. सत्तेच्या मोहापायी पुढे जातीचं साम्राज्य टिकवले. स्वतःच्या नीचपणाचा पुतळा होऊन नियतीला लागवले. घात केला स्वतः जीवमानीचा आणि इतिहासाला रडवले. तुमच्या नसलेले राजा खूप का हरवले, खूप का हरवले. कोण राजा? तुम्ही घालून दिल्या वाटेवर आम्ही चालू. राजा इतिहास कधी घडत नाही, तो घडवावा लागतो. तुमची प्रेरणा घेऊन आम्ही सर्व नवे तो इतिहास घडू. तुमच्या प्रेरणेने लेखणीच्या जोरावर माध्यमगड, प्रशासनगड, न्यायगड, शिक्षणगड असे अनेक गड जिंकून आम्ही आमच्या आईबाबांचे चारित्र्य संपन्न निर्विघ्नी सर्वोत्तम पुत्र होऊ. तेव्हा अभिमानाने आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून घेऊ. राजा तुम्ही जाणते होता. तुमच्या जाणतेपणाकडे न जाणते मोहनाच्या दुर्लक्ष केले, पण तो जाणतेपणा आम्ही आचरणात आणू. राजा तुमचा इतिहास ऐकण्यासाठी लोकांना सोपे असते. छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की जय म्हणणे पण सोपे असते, पण छत्रपती शिवाजी महाराजांना आचरणात आणणे खूप अवघड असते, खूप अवघड असते. मित्रांनो, सरकार आज निर्भय पथक नेमण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण हैदराबाद कोपर्डी असणारा घटना आपल्या महाराजांची घडू लागली आहे. म्हणजे लोकांना छत्रपती शिवाजी महाराज नीट समजलेच नाही. पण श्री माता समान मानणारा माझा राजा, माझ्या राजा स्त्रियांना 50% आणखी नव्हते ते 100% आणखी ते सुरक्षित. सूरज की तो बात छोड़ो चमन उसका काम है. सूरज की तो बात छोड़ो चमन उसका काम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. मित्रांनो, शिवाजी महाराज येणार नाही. ते आले तरी तुमच्या आमच्या हातात डाल तलवार देणार नाही. आजचे युद्ध आहे विचारांचे, संगणक आणि माध्यमांचे. शिवच्या जगातून प्रेरणा घेऊन आपल्याला मीपणा सोडून आजच्या या स्पर्धात्मक युगात कला, क्रीडा, संस्कृती, भाषा, प्रशासन असे जे काही विविध गड आहेत त्यांचा विरोध करू. असे जे काही विविध गड आहेत त्यांचा विरोध करू. तेव्हा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून घेऊ. छत्रपती आपल्या स्वप्न माझिजाऊ साहेबांच्या, शिवबांच्या आणि आपल्या स्वप्नातील स्वराज्याचे देह आपल्याला प्रत्यक्ष आपल्या डोळ्यात अवतरलेले दिसेल. चला तर मग जमेल तिथे, जमेल त्या मार्गावर समाजातील अनिष्ट चालीरीती, जातीभेद, प्रशासन किंवा इतर ठिकाणांचे भ्रष्टाचार असे जे काही बाधक आहेत त्यांचा विरोध करू. असे जे काही प्रकार रस्त्याने बाधक आहेत त्यांचा विरोध करू. जाता जाता एवढेच म्हणतो की जिंकून दुनिया सारी सिकंदर येथेच रडला होता. जिंकून दुनिया सारी सिकंदर येथेच रडला होता. लाख मोलाचा माझा राजा पातशाहीच्या याच मातीत लढला होता. लाख मोलाचा माझा राजा पातशाहीच्या याच मातीत लढला होता. एवढे बोलून माझ्या पाटील संपतो. जय माझे भारत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. धन्यवाद. काय झालंय? काय बोला की पोटानं?